ताईला लग्न करायचंच नाही असं नाहीये. तसंच आहे. सर, आजवर ताईने आमच्यासाठी लग्नाला प्रायोरिटी दिली नाहीये. तिने आमच्या फॅमिलीसाठी खूप केलंय, रादर माझ्यासाठी खूप केलं. बिंग व्हेरी ऑनेस्ट, बाबांच्या एकट्याच्या इन्कमवरती आमची शिक्षणं झालीच नसती. ताई बिचारी कॉलेजला गेल्यापासून कामं करते, त्यामुळे ॲटलिस्ट माझं शिक्षण शांतपणे होऊ शकलं. सर, बाबांच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा अख्ख्या घराची जबाबदारी ताईने घेतली. ह्या सगळ्यामध्ये तिचं पर्सनल आयुष्य, लग्नासाठी असलेली तिची प्रायोरिटी ही कुठेतरी मागे पडली. आणि सर, जर मी आत्ता हट्ट नाही केला ना तर ती कायमची मागे पडेल. आणि ह्या गोष्टीचं गिल्ट मला आयुष्यभर वाटायला लागेल. ओके सर, म्हणजे समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी माझा हट्ट मागे घेतला, त्यानंतर काय होईल माहितीये? माझं लग्न झाल्यावर ताई म्हणेल आता सुष्मिताचं लग्न लावूयात. आणि सुष्मिताचं लग्न झालं ना त्यानंतर तिला रिझनच मिळेल की मी आईबाबांची रिस्पॉन्सिबिलिटी घेते, विच इज फाईन. मला कळतंय सगळं. पण सर, ह्या सगळ्यात तिचं पर्सनल आयुष्य, तिचं लग्न, हे सगळं खूप मागे राहील सर. मुळात ना ती आमचा सोडून स्वतःचा कधी विचारच करू शकत नाही. सर, अशी माणसं ना खूप रेअर असतात ह्या जगात, जी स्वतःचं आयुष्य पणाला लावून दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी करतात. आणि माझी नंदूताई तशी आहे. आय एम रिअली सॉरी सर, पण मी माझा हट्ट मागे नाही घेऊ शकत. कारण आता जर ताईचं लग्न होणार असेल ना तर ते माझ्यामुळेच. आणि माझं लग्न हे ताईचं लग्न लावायची शेवटची संधी आहे. ठीक आहे, मला कळतंय तू काय म्हणतोयस. पण आजपर्यंत अनेक चॅलेंजेस मी अशी हेड ऑन घेतली, अनेक मोठे मोठे डील क्रॅक केले, अनेक मोठे मोठे डिसिजन्स घेतले. त्याच्यापुढे एकदम ही छोटी गोष्ट आहे, फक्त तुमच्या दोघांच्या लग्नाची तयारी थांबू नये एवढीच माझी इच्छा आहे. सॉरी सर, म्हणजे मला तुमचा कन्सर्न सुद्धा समजतोय. पण जर ताईचं लग्न नाही झालं ना तर मी माझ्या लग्नाच्या मांडवात सुद्धा येणार नाही, हे क्लिअरली सांगतोय. नाही नाही, तसं काही होणार नाही. आणि तसं जर झालंच तर तुझं आणि तुझ्या ताईचं लग्न एकाच मांडवात होईल, हा माझा तुला शब्द आहे. दो घातली तुटे ना.